हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण 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 जय राम मॉनिटर जाणार मॉनिटर ह्या मॉनिटरला समोर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते धन उभे विटेवरे सुंदर ते धन उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते धन उभे विटेवरे सुंदर ते धन उभे विटेवरे करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा खासे पितांबर तुळसी हार गळा खासे पितांबर करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे जान आवडे निरंतर हे जान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे
करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर करकटिवरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर हा तुमचा आहे तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती शवनी मकर कुंडले तळपती शवनी मकर कुंडले तळपती शवनी मकर कुंडले तळपती शवनी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कस्तुभमणि विराजित कंठी कस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर सुकामने माझे हेची सर्व सुख तुकामने माझे हेची सर्व सुख तुकामणे माझे हेची सर्व सुख तुकामणे माझे हेची सर्व सुख तुकामने माझे हेची सर्व सुख तुकामने माझे हेची सर्व तुकामणे माझे हेची सर्व सुख तुकामणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची
हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची दान आवडी निरंतर हेची दान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची आवडे निरंतर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेचे दान आवडी निरंतर हेचे दान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर विठोबा रखुमार ओ रखुमार जय विठोबा रखुमार जय 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 विठोबा रखुमार हरि जय जय विठोबा रखुमार जय विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार विठोबा जय विठोबा रखुमार विठोबा जय विठोबा रखुमार हरि जय जय विठोबा रखुमार विठोबा जय जय विठोबा रखुमार जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमार जय विठोबा रखुमार जय 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 जय विठोबा रखुमार कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवर सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम हरे 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 जय राम कृष्ण हरे जय राम आलिया संसारा उठावे ग करा आलिया संसारा उठावे करा आलिया संसारा उठावे ग करा आलिया संसारा उठावे गगरा शरणचा उदारा पांडुरंगा चरणदा उदारा पांडुरंगा चरणदा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेर
कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काया येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे देता देव विता नेता नेव विता देता देव विता नेता नेव विता तेथे याची सत्ता काय सत्ता काय आहे सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी 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 माझे माझे म्हणून व्यर्थ गेला माझी माझी म्हणून व्यर्थ गेला माझी माझी म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे 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 तेथे मनुष्याचे काया येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी तुकामने दाने नाशिवंतासाठी तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी तुकामने गाणे नाशिवंतासाठी देवासवे आटी पाडितोषे देवासवे आधी पायतो दैवासवे आधी पायतो देह हे काळाचे धन कुबेराचे 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 तेथे मनुष्याचे काया येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे रखुमाई जय जय विठोबा रघुनाथ जय जय विठोबा रखुमाई जय जय टाळ्या वाजवानी म्हणा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रघुनाथ विठोबा रखुमाई विठोबा रघुनाथ विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई आल्यानो संसारा उठावे करा आल्यानो संसारा उठावे करा तारा उठावे करा आलिया संसारा उठावे करा आल्यानो संसारा उठावे करा
संसारा उठा वेग करा शरण उदारा पांडुरंग शरण उदारा पांडुरंग देह हे काळाचे धन कुबिराचे देह हे काळाचे धन कुबिराचे शरण उदारा पांडुरंगा शरण उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबिराचे देह हे काळाचे धन कुबिराचे आल्यानो संसारा उठावे करा आल्यानो संसारा उठावे करा आल्यानो संसारा उठा वेग करा आल्यानो संसारा उठा वेग करा शरण उदारा पांडुरंग शरण उदारा पांडुरंग देह हे काळाचे धन कुबिराचे देह हे काळाचे धन कुबिराचे शरण उदारा पांडुरंगा शरण उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे येते मनुष्याचे काय येते मनुष्याचे काय ते मनुष्याचे काय
मनुष्याचे येथे मनुष्याचे काय आहे काय आहे येथे मनुष्याचे येथे मनुष्याचे
संसारा उठा वेग करा, शरणचा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केलासे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तुका म्हणे कार्ये नाशिवंतासाठी, देवा सवे आटी पाडितोशी. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे दंडवत तुझे पाया, दंडवत हो पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या आलिया संसारा उठा वेग करा, शरणचा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत कीर्तन रूपी सवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 5 चरणाचा अभंग कीर्तन सवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल या अभंगाला, या कीर्तनाला, या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अति महत्वाचं आहे. कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते. आणि स्वर्गीय मातोश्री मंजुळाबाई पांडुरंग अर्थात कोंडाजीराव काचळे, स्वर्गीय अशोकराव पांडुरंग अर्थात कोंडाजीराव काचळे यांच्या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमाच्या या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला, याला रिटर्न आवाज आहे थोडासा, घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा 1 दिवसाचा हा कीर्तन उत्सव मोठ्या उत्साहात आणि शोकाकुल वातावरणात संपन्न होतो आहे. शोकाकुल का सांगितलं? वडील जाण्याचं आणि आई जाण्याचं दुःख आहे, भाऊ जाण्याचं दुःख आहे की नाही, आणि मातोश्री जाण्याचं दुःख आहे. म्हणून शोकाकुल आणि उत्साह का बोललो? त्या दोघांनाही शेवटचा निरोप, माय लेकरांना शेवटचा निरोप भगवंताच्या जय घोषात देण्यात येतो आहे की नाही, आणि म्हणून उत्साहाचं वातावरण. पाठीमागे आदरणीय अरुणा धोंडीरभाऊ मोरे, शांताबाई ज्ञानेश्वर होले, अक्षय काचळे, अश्विनी काळबेंडे, सचिन काचळे, विशाल काचळे, प्राजक्ता काचळे, प्रतीक्षा काचळे आणि हा सगळा परिवार, काचळे परिवार, या सर्वांनी दिलेलं मला हे निमंत्रण. हा सगळा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे. या सगळ्या परिवाराला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपून परलोकी ते निघून गेले. आज 5.5 महिने पूर्ण होत आहेत आणि त्यांना हा शेवटचा निरोप देण्यासाठी आपण सगळे मंडळी या ठिकाणी आलात. नातेवाईक परिवार, मित्र, आप्तेष्ट, संबंध आणि सर्व नातेगोते परिवार उपस्थित, सर्व वडीलधारी, सर्व आई बहिणी, सर्व टाळकरी माळकरी, गायक वादक, पंचक्रोशीतील भाविक भक्त, उपस्थित संत सज्जन, अप्रतिम साऊंड सिस्टीम, सर्वांना एकदा मनोभावे वंदन करतो. या कीर्तनाकरता उभ्या महाराष्ट्राला माहिती असलेले, उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, कमी वयात आणि कमी काळात ज्यांचं नाव आहे, गोड मृदंगाचार्य
माझे जिवलग मित्र संकेतराव आरोटे, वा, तुम्हाला वंदन करतो. पूजनीय समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराजांच्या सोबत कायम असतात, त्यांच्या सोबत साथीला असतात असे आमचे आदरणीय संकेतराव. आदरणीय गोड मृदंगाचार्य आपल्या तालुक्याचं भूषण असणारे आदरणीय समाधान महाराज, वा, छान. इकडे आदरणीय चौधरी महाराज, वा, तुम्हाला धन्यवाद. संजय महाराज चौधरी. शेजारी आमचा विशाल दादा, वा, छान. शेजारी चक्रधर महाराज, कृष्ण आला, चक्र आलं पाहिजे, चक्रधर महाराज, वा, आहे का नाही. शेजारी नामदेव महाराज, साक्षात नामदेवराव, वा, तुम्हाला धन्यवाद. शेजारी तुषार महाराज, तुम्हालाही धन्यवाद. सगळे टाळकरी, दोन्ही चोपदार बसलेले सगळे वारकरी, युट्यूब वाले दादा, तुम्हाला वंदन. चॅनल आहे का आपला? चॅनल आहे, बरं, ठीक आहे. मला वाटलं चॅनल आहे काय. ठीक आहे, ठीक आहे. सगळे आलेले पाहुणे, सगळ्या घरातले सगळे पाहुणे, साऊंड सिस्टीम गोड आहे का नाही. तुमचा काही प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम याचा आहे. काही अडचणी, फक्त रिटर्न आम्हाला ठेवा, म्हणजे आम्हाला कळलं पाहिजे आम्ही काय म्हणतो. ऐका, सगळे बसलेले सगळे पाहुणे, सगळ्यांना एकदा मनोभावे वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. सगळ्यांनी ताट बसा, ताट. मोबाईल बिबाईल बाजूला ठेवले तरी चालतील, काय अडचण नाही, सायलेंट करून. सगळे आलेले पाहुणे मागचे थोड्या वेळा ऐका. 12:30ला कीर्तन थांबवायचंय. सर्वांनी ताट बसा आणि मन लावून ऐका. प्रफुल्ल बसा, प्रफुल्ल. काही काही प्रफुल्ल दिसत आहेत, काही काही फुल्ल दिसत आहेत. जेवण जेवण, चहा नाश्ता असं मला म्हणायचंय, आहे का नाही. सगळ्यांनी ताट बसा, मन लावून ऐका. मोठ्या आदर आणि कार्यक्रमाचा निरोप माझ्यापर्यंत आलाय. सर्वांना मनोभावे आणि आम्हा सगळ्यांना निरोप, आहे का नाही. सगळ्या काचळे परिवाराचा निरोप आमचे विशाल महाराज तुम्ही मला दिला, आमची प्राजक्ताताई आणि सगळा हा परिवार, या सर्वांनी दिलेलं हे निमंत्रण तुमच्या दोघांच्या निमंत्रणा अनुसरून या ठिकाणी उभा आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगातील 5ही चरणाचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी सर्व जीवाला उपदेश केलाय की जन हो मायबाप हो, अमूल्य किमतीचा मनुष्य देह, देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म. कारण स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा, हे मृत्यू लोकी व्हावा जन्मामा जन्मामा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतायत, पण त्यांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म आपल्या सर्वांना मिळाला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगाची सुरुवात केलेली आहे. उठा उठा म्हणजे तुम्ही बसा, हे तिडलं सांगतोय. उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा आणि उठून काय करायचंय. शरण जा उदारा पांडुरंगा. देवाला शरण का जायचंय. हा देह काळाचा आहे, हा आपल्याला सांभाळायला दिलाय. वय वर्ष 50, वय वर्ष 60, वय वर्ष 80, वय वर्ष 90, काय तुमचा आयुष्य असेल,
तेवढा आपल्याला सांभाळायला दिलाय. आणि एकदा आपल्या आयुष्याचा करार संपला की मग हा देह काळाचा आणि धन कुबेराचं. इथे दोन अर्थ असे लावता येईल चक्रधर महाराज. देह हे काळाचं धन आहे, देह हे काळाचं धन आहे आणि पैसा हा कुबेराचा आहे. तेथे मनुष्याचे काय आहे. आणि दुसरा अर्थ असा लावता येईल, देह हा काळाचा आहे आणि धन कुबेराचा आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. पहिला अर्थ काय, देह हे काळाचं धन आहे आणि पैसा कुबेराचा आहे. आणि दुसरा अर्थ, देह हे काळाचे आणि धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देणारा देव नेणारा देव, त्याच्या मनाचा आनंद दादा राजाचा रंक करतो. रंकाचा राजा त्याच्या मनात आला, मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्री, राजाचा रंक, रंकाचा राजा. झोपडीवाल्याला बंगला आणि बंगल्यावाल्याला डायरेक्ट सफार. त्याच्या मनात आल्यावर काही होत असतं. तरी होय राणा रंग त्याचा, तरी होय राणा रंग त्याचा, तरी होय राणा रंग त्याचा, तरी होय राणा रंग त्याचा. तुका म्हणे आले समर्थाचे मना, समर्थाचे मना, तरी होय राणा रंग त्याचा, तरी होय राणा रंग त्याचा, तरी होय राणा रंग त्याचा. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राणा रंक द्याचा. ही बायको माझी, पोरग माझं, गाडी माझी, बंगला माझा, तुमचंच आहे ना, आम्ही कुठं काय म्हणलो. पण ज्या दिवशी आपण हे जग सोडणार आहे, त्या दिवशी आपल्या सोबत कोण कोण येणार आहे याची यादी डोळ्यापुढे ठेवा आणि उठा, वेग करा, घाई करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. आणि अभंगाचा शेवट करताना संकेतराव गोड केलाय. काय गोड केलाय? प्रश्न विचारलाय अभंगाच्या शेवटी, का रे नाशिवंतासाठी. अरे बायको नाशिवंत, गाडी नाशिवंत, पोरं नाशिवंत, सगळं जग नाशिवंत आहे. सगळ्यांसाठी रात्रंदिवस कष्ट करतो आणि देवासाठी मात्र आटी निर्माण करतो, असं का? असाच प्रश्न हरिपाठातल्या 5व्या क्रमांकाच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये विचारलाय. सायास करीशी प्रपंच दीन निशी, पण हरिशी न बजशी कोण्या गुणे. काय देवानी कमी केलंय? बायको दिली नाही का? नवरा दिला नाही? पोरग नाही दिलं का? काय कमी काय दिलं? असं करू नका. उठा, वेग करा, घाई करा आणि परमेश्वराला शरण जा. विडल विडल आज 5.5 महिन्यांचा कार्यक्रम आहे. तुमच्या जुन्नर तालुक्यातच फक्त 5.5 महिने, अख्ख्या महाराष्ट्रात कुठंच नाही. फक्त एवढ्याच तालुक्यात आहे. कुठून हा नियम काढलाय आणि कुणी काढलाय त्याचा शोध लावला पाहिजे आणि त्याला रात्रीचा उभा कापला पाहिजे. हा, ज्याने हा शोध लावलाय 5.5 महिन्यांचा. अहो, आत्म्याचे 12 जेवण ठरलेले असतात. हे मी बोलतोय काय? पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडो दकक्रिया. भगवान कृष्ण म्हणले, अर्जुना, तो आत्मा, त्याची 12 जेवण हे ठरलेच पाहिजे, ठरलेले असतात, ते व्हायलाच पाहिजे, झालेच पाहिजे. आणि ते जेवण जर नाही झाले तर तो आत्मा अतृप्त राहतो, उपवासी राहतो आणि तो मागच्या लोकांना शाप देतो आणि मग घरात भांडणं सुरू होतात, चिडचिड सुरू होते, लक्ष्मी टिकत नाही, नवरा बायकोचे भांडणं, किंवा शेतामध्ये खूप दिसताना दिसतं, होताना काहीच होत नाही. याला उपाय काय? नारायण नागबली आमच्या त्र्यंबकला येऊन काल सर्पाची शांती, त्रिपिंडी, हे उद्योगच करायचे नाही. त्या आत्म्याचे 12 जेवण हे ठरलेले असतात, ते व्हायलाच पाहिजे. भगवान कृष्ण म्हणजे, अर्जुना, तो आत्मा अतृप्त राहतो आणि मग तो मागच्या लोकांना शाप देतो, त्याला पितृदोष असं म्हणतात. मी तुम्हाला पुरावा सांगतो, अर्धवट सांगणार नाही. हे बघा, समजा उदाहरणार्थ साहेब, तुम्ही शरदरावजी लेंडे, हा जेडपीचे अध्यक्ष, माझे अध्यक्ष, ठीक आहे, काही कवे ना, पण आहेत ना. ऐका, त्यांना मध्ये घालून तुम्हाला प्रश्न सांगतोय, नीट ऐका बारकाईनं, नाही तर ऐका अर्धवटन द्या मला गुथून. ऐका, आदरणीय शरदराव दादा, तुम्ही
सकाळी 7 वाजता घराच्या बाहेर निघाले. उदाहरण चाललंय आपलं. 7 वाजता तुम्ही घराच्या बाहेर निघाले. काय तुमच्या मागं व्याप खूप असतो. राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत असल्यामुळे तुमच्या मागं फार कामं, प्रत्येकाला भेटणं, बोलणं, प्रत्येकाच्या कार्यक्रमाला हजर राहणं. 7 वाजता तुम्ही घराच्या बाहेर पडले, चहा पिऊन घरातून तुम्ही निघाले. तुम्ही कुठं जेवत नाही, कुठं पाणी पित नाही, पाण्याच्या बाटल्या घेऊन तुम्ही पाणी पिले. संध्याकाळी 8 वाजता तुम्ही घरी आले. दिवसभर तुम्हाला सपाटून भूक लागली साहेब, आणि संध्याकाळी घरी आले आणि घाईघाई आवाज दिला, ए वाढ जेवायला, वाढ जेवायला. घाईघाई ताट तुमच्या समोर आलं. तुम्ही एक घास तोंडात टाकला. तुमच्या पुढलं ताट जर ओढून घेतलं तर तुम्हाला किती राग येईल. सकाळपासून तुम्ही उपवासी आहे, फक्त पाणी पिले दिवसभर, चहा सुद्धा तुम्ही नाही. सकाळचा चहा, दुपार, दिवसभर पाणी पिले. तुमच्या तोंडापुढचा ताट ओढून घेतला, तुम्हाला राग येतो की नाही सांगा. एक दिवस जर आपण उपवासी राहिलो तर आपल्याला राग येतो. आपण काय काय आपल्या तोंडातून अमृतवाणी बाहेर पडते, बरोबर आहे की नाही. मग सांगा, त्या आत्म्याची 12 जेवण ठरलेले असतात. त्या 12 जेवण न घालता 5.5 महिने जर तुम्ही घालणार असाल तर तो आत्मा कसा तृप्त होईल. तो अतृप्तच राहतो, तो तृप्त होतच नाही. भगवान कृष्ण म्हटले, अर्जुना तो कधीच तृप्त होत नाही, तो अतृप्त राहतो. आणि मग त्याची 11 जेवण नाही, 11.5 नाही, पूर्ण 12 महिने झाले पाहिजे. आणि पूर्ण 12 महिने झाले की मग मात्र त्या आत्म्याची शांती होत असते. त्याला सुद्धा पुरावा आहे. सांगतो, जरा भजन करा. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज असं म्हटले. आता मी खोटं बोलल, पण तुकोबारांचा गाथा खोटं बोलल का. तुकाराम महाराज म्हटले 5.5 महिने जर घातले आणि आत्मा अतृप्त राहतो, 12 महिने जर नाही घातले तर काय होतं. अह कटा कटा करीती पितर, कटा कटा करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. कटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, दुराचार ओ कटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. ऐका नाही पुरावा तुकाराम महाराजांचा. अह कटकटा करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. अरे यांच्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले आणि यांनी मला अतृप्त ठेवलं, मला उपवासी ठेवलं, आणि म्हणून तो आत्मा शाप देतो. त्याला पितृदोष असं म्हणतात. हे बघा, माणूस कधी मरत नाही. नीट ऐका, माणूस हा कधीच मरत नाही. त्याचं शरीर मरत असतं, आत्मा कधीच मरत नाही. मी तुम्हाला पुरावा दिला. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 22व्या आणि 23व्या श्लोकामध्ये भगवान कृष्ण म्हटले, अर्जुना तो आत्मा, त्या आत्म्याला कोणी मारू शकत नाही. नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदेन्त्यापो न शोषयति मारुतः. तो आत्म्या, त्याला कोणी जाळू शकत नाही, त्याला कोणी कापू शकत नाही, त्याला कोणी पेटवू शकत नाही, त्याचं कोणी शोषण करू शकत नाही. मग आत्मा करतो काय. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृणाते नरोपराणी. याचा अर्थ काय होतो, हे माझ्या अंगातलं शर्ट आहे, तुमच्या अंगातले कपडे, तुमच्या अंगातल्या साड्या, लुगडे, हे फाटलं की आपण फेकून देतो आणि नवीन घालतो. तसाच आहे. तथा शरीर आणि विहाय जीर्णा. शरीर एकदा जीर्ण झालं की मग नन्यांनी संयाती नवानी देही. तो आत्मा त्या शरीरातून निघतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. आणि पहिलं शरीर खाली पडलं की मग आपल्या भाषेत हे वारले असं म्हणण्याची प्रथा आहे. माणूस वारल्यानंतर किती दिवस घरात ठेवतात. 3 महिने. हा म्हणल्या 3 महिने. अहो 3 तास सुद्धा ठेवत नाही साहेब, 3 तास सुद्धा ठेवत नाही दादा. जर समजा काही गडबड जर व्हायला असली, मग आत्महत्या, ऍक्सिडेंट जर असं व्हायला असलं, मग मात्र 3 तास सुद्धा नाही, लगेच कोणीतरी येतं. ते ॲम्ब्युलन्स मध्ये खाली उतरवलेलं असतं, तेवढ्यात कोणतरी पळत येतं, आता उचला, आता कवर, असं कोण म्हणतं माहिती का. काढा काढा म्हणती याशी झाला भूमिभार, काढा काढा म्हणती याशी झाला भूमिभार. असं कोण म्हणतं. स्वजन स गोत्र हा करीती विचार,
काडा काडा म्हणती याशी झाला भूमिवार, काडा काडा म्हणती याशी झाला भूमिवार. स्वजन म्हणजे पोरगा, स्वजन म्हणजे पोरगी, सगोत्र म्हणजे नातेवाईक. आणि काय म्हणतात, काडा काडा म्हणती याशी झाला भूमिवार. आहे का नाही? आता उचला, आता यांना कवर ठेवायचं. माणूस हा कधी मरत नाही. 10व्याच्या दिवशी शांती मिळते. तिथून पुढे त्या आत्म्याचा प्रवास स्वर्ग वाटेने सुरू होतो. तो 12 दिवस चालतो. आपल्या भाषेत 12 महिने चालतो. चालून चालून त्या आत्म्याला भूक लागते, त्याला महिने म्हणतात. त्याला जेवण असतात. आमच्या आईंचा पहिला महिना हे त्यांचं पहिलं जेवण, आमच्या दादांचा दुसरा महिना हे दुसरं जेवण. असे 11 महिने पूर्ण झाले की 12व्या महिन्याला पुन्हा एक विधी आहे, त्याचं नाव चट श्राद्ध, वर्ष श्राद्ध, पुण्यस्मरण. ते पुण्यस्मरण प्रत्येकाने घालायचं. पण आपण सगळ्यांनी 5.5 महिने घातले, ठीक आहे, काय अडचण नाही. पण मात्र मी तुम्हाला एक सांगतो, पर्याय देतो. आता इथून पुढे कोणाच्या घरी जर काही असेल 5.5 बेडेपट डोक्यात, ते डोक्यातून काढून टाका. 11.5. बरं, हे तुम्हाला मी का सांगतोय, आमच्या कीर्तनकार लोकांचं कामच आहे तुम्हाला जागृत करणं. आमचं दुसरं काम काय? आडरानानी मार्गाने धावणाऱ्या जगाला मार्ग दाखवणं, हे आमचं काम आहे. बरोबर आहे की नाही? हा, काही लोक म्हटले मग तुम्हाला माहिती, मग तुम्ही सांगितलं का बरं नाही? सांगितलं का बरं नाही? मग त्याच्यासाठीच मी आलोय. विडल विडल. आमचं काम म्हणजे पोस्टमन आहे. आम्ही महाराष्ट्रात जेवढे कीर्तनकार लोक आहेत हे सगळे पोस्टमन आहेत. म्हणजे कसं काय? पोस्टमनचं काय काम आहे? पत्र आलं की प्रत्येकाच्या घरी नेऊन पोहोचवणं. तसं आमचं काम आहे संतांचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवणं, हे आमचं काम आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा सुखरूप. तुका म्हणे धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा सुखरूप. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. कोणता मार्ग? विटेवरी ज्यांची विटेवरी ज्यांची पाऊले समान, तोची एक दान शिरुदाता. त्याची उपासना आपण करा आणि जीवनाचा उद्धार करा, हे सांगण्यासाठीच आम्ही आलोय. आहे का नाही? आता ऐका, माणूस पूर्ण 12 महिने झाल्यानंतर वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण आहे. बॅनर इतका भारी छापलाय, लय खास. वरती 1 नंबरला नाव आहे 5.5 महिने, मध्यभागी नाव आहे यांचे 5.5 महिने कार्यक्रम. वरती दादांचा फोटो, शेजारी आईंचा फोटो, खाली माझा फोटो. 5.5 महिने त्या दोघांचा आणि यांचे 5.5 म्हणजे ते खालचं. गंमत केली बरं का विशाल दादा, बरोबर आहे. बॅनर ते दोनदा आलं म्हणून सांगितलं. ऐका, 5.5 महिने माणूस वारला, त्याची राख झाली म्हणजे सगळं संपतं असं नसतं. आणि आज ऐका, जाऊन आज आईला 5.5 महिने पूर्ण होत आहेत, दादांना जाऊन 5.5 महिने पूर्ण होत आहेत. एक वाक्य तुम्हाला सांगू का? इकडे बा. आणि आदरणीय मच्छिंद्र महाराज काचळे बाबा सुद्धा वारकरी संप्रदायाची सेवा करणारे, परिसरामध्ये अवरात्र रात्रंदिवस भागवत धर्माची प्रचार पताका खांद्यावर घेऊन प्रचार प्रसार करणारे आदरणीय मच्छिंद्र महाराज, ते सुद्धा काही वर्षापूर्वी घरातून या जगातून निघून गेलेत. त्यांचं पुण्यस्मरण यांच्या माध्यमातून आज होतंय. विठ्ठल विठ्ठल. सध्या लोक या जगातून जे चाललेत दादा, 3 कारण आहेत त्याला. पहिलं कारण अटॅकने लोक चाललेत, दुसरं कारण व्यसनापायी लोक चाललेत, तिसरं कारण आत्महत्येपायी लोक चाललेत, आणि चौथं कारण ऍक्सिडेंट पायी लोक चाललेत. 4 कारणामुळे सध्या लोक जगाचा निरोप घेत आहेत. अटॅक पायी. अटॅक हा रोग नाही किंवा तो आजार नाही. तुम्ही कुठल्याही डॉक्टरांना प्रश्न विचारा, डॉक्टर अटॅक हा रोग आहे का? अजिबात नाही. मग अटॅक काय येतो?
जास्त टेन्शन, अति ताण, ओव्हरलोड चिंता, अति डिप्रेशन झालं की मेंदूला ताण पडतो आणि मेंदूला ताण पडला का मेंदूची विचाराची पातळी डायरेक्ट संपून जाते, म्हणजे 0% होते. आणि मेंदूची विचाराची पातळी एकदा संपली का शरीरातला बीपी हाय लो होतो आणि शरीरातला बीपी हाय लो झाला की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला होत नाही, पुरेसा होत नाही. आणि रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला न झाल्यामुळे प्रचंड घाम येऊन तडफडून माणसं मरतात आणि त्याला आपल्याकडे याला अटॅक आला असं म्हणतात. विठाल विठाल अटॅक हा रोग नाहीये किंवा तो आजार नाही. इथं बसलेल्या कोणाची जर इच्छा असेल, माझ्याकडे बा, जर तुमची बाया आणि माणसं तुमची जर कोणाची इच्छा असेल मला अटॅक यावा तर ऐकून ठेवा. मला म्हणजे मला नाही, तुम्हाला. तुम्ही म्हणशील तुला का, मग लगेच येऊ दे. तुम्हाला जर तुमची कोणाची इच्छा असेल अटॅक यावा तर सोपा उपाय, शेजारच्या घरात भांडण झालं का आपणच टेन्शन घ्यायचं ना अटॅक येऊन मरायचं. पण उभ्या आयुष्यात कधीच अटॅक नाही आला पाहिजे. अशी जर कोणाची इच्छा असेल ना तर सोपा उपाय, काल काय झालं आपल्या आयुष्यात अजिबात आठवायचं नाही. रात गई बात गई, उद्या काय करायचं पाहू, उद्या सकाळी दात घसतो. दात घसल्यावर इथं जगतो का मरतो कोणाला माहिती, पण आज काय करायचंय याच्यावरती पूर्ण फोकस करा, लक्ष द्या. उभ्या आयुष्यात माणसाला कधी अटॅक येणार नाही. या दोघी जणी सख्या बहिणी आहेत. कोणत्या कोणत्या सख्या बहिणी? कोणत्या यांच्या नाही, तुम्हाला सांगतो उदाहरण. या दोघी जणी सख्या बहिणी आहेत दादा. कोणत्या? चिंता आणि चिता अशा दोघी बहिणी आहेत. आणि दोघींना देवाने जाळणे एवढंच काम दिलंय. काय काम दिलंय? जाळणे. फक्त एक फरक आहे, एक जिवंत माणसाला जाळते आणि एक मेलेल्या माणसाला जाळते. जिवंत माणसाला जाळणारी चिंता आणि मेलेल्या माणसाला जाळणारी चिता. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, चिता एकदाच जाळते का पुन्हा पुन्हा जाळते? मागची मंडळी एकदाच जाळते ना. आता तुम्ही सगळे राजकीय क्षेत्रातली मंडळी माझ्या पुढे बसले किंवा तुम्ही आपण सगळे भोळे बाबडी माणसं बसलेले आहेत, काही वारकरी मंडळी बसलेत. मला खरंच सांगा, तुमच्यापैकी कोणाला असा फोन आला होता का? कसा? नमस्कार काय म्हणता? काही नाही, ते सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमच्या आजोबांना पेटवायचा कार्यक्रम ठेवलाय, तुम्ही त्यांना पेटवायला या. आलता तुम्हाला फोन आलता असं कधी? आमच्या आजोबांना पेटवायचा कार्यक्रम दुपारी 4 वाजता ठेवलाय, सालाबाद प्रमाणे 5 वर्षापासून पेटवण्याचा कार्यक्रम चालू आहे, या तुम्ही त्यांना पेटवायला. असं कुठं झालं? अजिबात नाही. चिता एकदाच जाळते, पण चिंता पावली जाळते, मिनिटाला जाळते, सेकंदाला जाळते. तुम्हाला नमुना पाहिजे का? संध्याकाळी पलंगावरती आपण झोपलो की आपल्या डोक्यात जी सुरू होते तिचं नाव चिंता. चिंता सुखानं खाऊ देत नाही, चिंता सुखानं बसू देत नाही. तुम्हाला लगेच नमुना दाखवतो, फक्त बारकाईनं माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही सगळे आता माझ्याकडे पाहत आहेत, टुकुमुकू बघतोय चांगला. तुम्ही सगळे माझ्याकडे पाहत आहेत, सगळे तुम्ही सगळे माझ्याकडे पाहत आहेत, पण डोक्यात काहीतरी वेगळंच चालू आहे. खोटं बोलायचं नाही. तुम्हाला अख्ख्या गावात, अख्ख्या भटकळवाडीची शपथ, लय महत्वाचं काम होतं पण हे 5.5 महिने मधीच आले. खोटं बोलायचं नाही. लई अर्जंट जायचंय पण हा कावा संपवतो काय माहिती, काहीतरी सुरूच आहे. याला म्हणायची चिंता. चिंता सुखानं खाऊ देत नाही, चिंता सुखानं बसू देत नाही. आणि मग चक्रधर महाराज, नामदेवराय, तुकाराम महाराजांचा प्रश्न असा आहे, चिंता करून चिता रचण्याची वेळ येऊ नये एवढ्या करता सगळा काळ चिंतनात घालवा. हो काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गणाने, राजनाची रमसा, हा देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, हा प्रदर्शना तुळशीचा, आहार विहार, युक्त आहार विहार, प्रदक्षिणा तुळशीचा, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. विहार. सगळा काळ चिंतनात घालवा. काळ सारावा चिंतने,
एकांतवासी गंगा स्नाने. सगळा काळ चिंतनात घालवा, टेन्शन घेऊ नका, अटॅक कधी येणार नाही. चला पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, व्यसनापायी सध्या लोक निघून चाललेत. तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याचा, पण माफ करा बरं का. आपण नंतर भेटू, आता इकडे लक्ष द्या. लयच गप्पा रंगले बा, इकडे लक्ष द्या. हो द्या दमान, आता इकडे लक्ष द्या. ऐका, मुद्दा आपला चालला होता. महाराज व्यसनापायी इतके लोक जगातून निघून चाललेत. तुम्हाला राग येईल, 22 वर्षाच्या मुली विधवा आहेत, 25 वर्षाच्या मुली विधवा आहेत, 30 वर्षाच्या मुली विधवा आहेत. बायाने त्या पुरी आहेत. या जगातून अटॅक पायी निघून गेला, कॅन्सर पायी निघून गेला, व्यसनापायी निघून गेला, ऍक्सिडेंट मध्ये निघून गेला. काय करायचं काय? छोटं बाळ आहे 2 वर्षाचं, 3 वर्षाचं बाळ आहे. दुसरा नवरा करायची सोय नाही का? माझ्या बाळाची हेळसांड होईल, माझ्या बाळाला कोण सांभाळील, कोण जीव लावील? त्या बाईनं आयुष्य काढायचं कसं आणि कोणाकडे बघून? गाड्याच व्यसनापासून लांब राहा. तुम्हाला सांगू का, तोंड असे सडलेले आहेत काही काहींचे व्यसनापायी. हे तंबाखू खाणारे, गुटखा खाणाऱ्यांचे तोंड पाहतो तुम्ही बाबा साहेब, असे सडलेले आतमध्ये त्यांचे तोंड, अशा जखमा तयार झालेल्या आतमध्ये. दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब आहेत, गोळ्या औषध खाऊन खाऊन किडन्या डॅमेज आहेत. अजून काय सांगू तुम्हाला, बिड्या आणि सिगारेट ओढू ओढू फुफ्फुस खराब आहेत. फार भयान आहेत, लिव्हर खराब आहेत, फुफ्फुस खराब आहेत. दिसायला काही लोक जिवंत आहेत, पण हसायला मेलेले आहेत. व्यसनापासून लांब राहा. गाड्या चालवताना घरी आपली बायको वाट पाहते, आपलं पोरग वाट पाहते, आपली बहीण वाट पाहते. हे सगळे लोक डोळे भरून आपली वाट पाहतात. याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. आपली बायको उठेल, अजून माझा नवरा घरी नाही आला. तुमचं बाळ उठेल, अजून माझा पप्पा घरी नाही आला. तुमची बहीण उठेल, दादाची गाडी काय आली नाही. तुमची बायको उठेल, अजून माझा नवरा घरी नाही आला. तुमची आई उठेल, अजून दादा घरी नाही आला. पण माफ करा सगळे काचळे आणि काचळ्यांचे पाहुणे, तुमच्या बायकोला काय माहिती माझ्या नवऱ्याची चिरफाड चालू आहे हॉस्पिटलला. तुमच्या आईला काय माहिती गाडीवाले, की ज्याला मी 9 महिने 9 दिवस 9 रात्र पोटामध्ये ठेवला होता, तो सकाळी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून पोस्टमार्टम होऊन मला भेटायला येणार आहे. गाड्या चालवताना सावकाश चालवीत चला. व्यसनापासून लांब राहा, त्याच्यानंतर टेन्शन पासून लांब राहा. आणि शेवटचा मुद्दा आहे, आत्महत्येपायी सध्या लोक जगातून निघून चालले. काय लोक आत्महत्या करतायत? इकडे बा, इकडे मी इकडे. ऐका, कोणी आलं का मागं पाहतात, इकडे लक्ष द्या. मीच तिकडे जाऊ बरं, काय झालंय मला, म्हणजे तिकडं पाहतील. मायक लक्ष द्या थोडस, कृपया ध्यान दीजिए प्रवाशांनो, तसं माझ्या प्रिय श्रोत्यांनो इकडे ध्यान द्या, लक्ष द्या थोडा वेळ. ऐका नाही मुद्दा आपला चालला होता. तुमच्या घरात काही भांडण झालं, तुमच्या नवरा बायकोचं काही बिघडलं, वाद झाला, विवाद झाला, मनाविरुद्ध घटना घडली, त्यावेळेला एकच काम करायचं, मोबाईल स्विच ऑफ करायचा. जमिनीवरून काही झालं, मारामाऱ्या, इस्टेटीवरून, प्रॉपर्टीवरून काही झालं, मोबाईल स्विच ऑफ करायचा आणि 4-5 दिवस कुठेतरी लांब निघून जायचं, घरी यायचं नाही. पण रागा संतापात कुठला चुकीचा निर्णय घ्यायचा नाही. राग हा फक्त 15 मिनिटाचा आहे. तेवढे रागाचे 15 मिनिटं जर सांभाळले तर लई मोठ्या संकटामधून वाचाल. आणि तेवढे रागाचे 10-15 मिनिटं जर नाही सांभाळले तर लई मोठ्या संकटात मागच्या लोकांना टाकून जाल. राग प्रत्येकाने सांभाळा. या 4च कारणामुळे सध्या लोक जगातून निघून चालले. आणि या सगळ्या लोकांसाठी तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात उपदेश केलाय. आल्यानं सारा उठा वेग करा, आल्यानं सारा उठा वेग करा, आल्यानं सारा उठा वेग करा, आल्यानं संसारा उठा वेग करा. आल्यानं सारा उठा
टाळ्या वाजवा, नाही आवडल्या का उठून जा, वाजवीत जा. तुम्ही काय मागल्या जन्मात काय कोकिळा खाली होती का काय? एवढा गोड तुमचा आवाज. आलिया संसारा उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा आणि उठून काय करा, शरण जा उदारा पांडुरंगा. आपण काय झोपलो होतो काय? तरी तुकाराम महाराज उठा का म्हटले? याचा अर्थ असा आहे, आपण सगळे जागे आहोत पण संसारात, आणि गाढ झोप लागली परमार्थात. म्हणून उठा, वेग करा, अजून काय करा. नामदेव रायांनी जागे केले, उठा जागे वारे आता, आणि उठून स्मरण करा पंढरीनाथा. आहे का नाही? हो जगा जागी जगा जागी जागे जाग बोलती, जगा जागी जगा जागी जागे जाग बोलती. जाग केले. याला रिटर्न आवाज दे. याला जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, किंवा आता जागा रे भाई नो जागा. याचा अर्थ असा होतो, इथून मागे आपण सगळे झोपलोय पण आता उठा, आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आणि काय उपदेश केलाय? हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे. शुद्ध युक्त अंतकरणे देवाची उपासना करा, शरण जा उदारा पांडुरंगा. आता प्रश्न असा आहे, मायक लक्ष द्या. उदार परमेश्वराला शरण जा असं तुकाराम महाराज म्हटले. देव उदार आहे काय? बोला ना तुम्ही सगळे, देव उदार आहे? हो उदार आहे देव, लय उदार. किती उदार? काही मागा तो नाही म्हणत नाही. एकदा नारद देवाकडे गेले, नीट ऐका, काही मागा बर का, देवाकडं काही मागा, तुमच्या डोक्यात येईल तेच मागा. एकदा नारद देवाकडे गेले आणि देवाला म्हटले, देवा तुला 16,108 बायका आहेत, मला एकही बायको नाही, मग मी काय करू? देव म्हटले, नाही नाही तुला 16,108 बायका, मला एकही बायको नाही. आता पुढचं बोलणार आहे की नाही, टाइम झाला. नाही नाही तुला 16,108 बायकांना मला एक बायको नाही देवा. मग माझा असं म्हणणं आहे, तुझ्या 16,108 बायकांमधले एक बायको मला देऊन टाक. तोंडावर देवाच्या तोंडावर असं जर एखाद्याला म्हटलं तर जिवंत कापायच नाही का? पण देव तिथं सुद्धा नाराज नाही. पोरावाय माझ्याकडे, वाजवा. नारद जी ने किसन जी को एक औरत मंगी थी, नारद जी ने किसन जी को एक औरत मंगी थी. नारदा, ओ देवा तुझ्या 16,108 बायकांपैकी एक बायको मला देऊन टाक. देव हसला, देव नाराज नाही झाले. देव म्हटले, नारदा तुला माझ्या 16,108 बायकांमधले एक बायको पाहिजे का? हसुने बोले मुरारी, ज्या घरी नसेल मी कंसारी, ती तुझी मुख्य अंतुरी समर्पिली यथार्थ. जा तुझ्या 16,108 बायकांपैकी तुला जी आवडल ती घेऊन जा, पण माझी अट आहे, जिच्या जवळ मी नसेल ती तुझी मुख्य अंतुरी समर्पिली यथार्थ. अंतुरी म्हणजे बायको. जा. नारदांना वाटला हा असून किती जणी जवळ असेल? 10,000 15,000, या किती सगळ्या 16,108. नारद प्रत्येक घरी जायचं आणि दरवाजा वाजवायचा. माझ्याकडे पण तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो. प्रत्येक घरी जाऊन दरवाजा वाजवायचा आणि देवात दरवाजा उघडायचे. काय नारदा? काय नाही पिंपळवाडीला चाललं होतं, तुझं आठवण झाली म्हणून थांबलो. परत पुढचा दरवाजा आणि देवानीत उघडायचा. काय नारदा? काही नाही इथं चाललो होतो. हे का नाही, उमरज 2ला देवीचे दर्शन चाललो होतो, तुझी आठवण झाली म्हणून थांबलो.
16,107 घरं फिरले नारद. प्रत्येक घरी देव, प्रत्येक घरी देव. शेवटचा दरवाजा वाजवला 16,108वा आणि देवानी जोगाडला. अरे काय नारदा मस्करी लावली, काय नाही, तुझे पाय कुठे दाखव. दिले नाही तो भाग वेगळा, पण नाही म्हटले नाही हा त्याचा अर्थ आहे. देव काही मागा तो देतो. देवाकडे 6 गोष्टी होत्या, 6. नीट ऐका, ऐका. यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वस्ती जेत, म्हणून तू जाण भगवंत. यश, स्त्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य 6 गोष्टी होत्या दादा. 6 मधल्या 5 गोष्टी देवानी लोकांना वाटून दिल्या. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे, यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. यश नावाचा गुण मारुतीला दिलाय. ज्यांना पोलीस भरती, मिलिटरी भरती किंवा कमी वयात कमी काळात लय मोठं काम करायचंय, त्यांनी हनुमंतरायाची उपासना करायची. कोणाची करायची? हनुमंतरायाची. काही म्हटले आम्ही पांडुरंगाचे भक्ते, मग आमचा पांडुरंग आम्हाला मिलिटरीमॅन करणार नाही का? अजिबात नाही करणार. का बरं? पांडुरंगानेच ते यश नावाचं खातं मारुतीला दिलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे आता? सगळ्यांनाच माहिती कोण आहे. त्यांनी ज्या वेळेला, नीट ऐका बारकाईनं, नाही तर गुतून देशाल मला अर्धवट ऐकून. एक तर मला बी हवय वाटत लय, पण आता उदाहरण सांगायचं म्हटलं मला काहीतरी लावावं लागलं मीठ मिरची. ऐका, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे, आणि ज्या वेळेला खाते मंत्री पद वाटण्याची त्यांनी कामगिरी सुरू केली, तेव्हा त्यांनी सांगितलं आरोग्य मंत्री तुम्ही, शिक्षण मंत्री तुम्ही, आदिवासी विकास मंत्री तुम्ही, शिक्षण मंत्री तुम्ही, आमके तुम्ही, तमके तुम्ही, उपमुख्यमंत्री तुम्ही, तुम्ही एक उपमुख्यमंत्री. बघा, तुम्ही एक उपमुख्यमंत्री, दोघे खाली. ऐक नाही, दोघे उपमुख्यमंत्री, बिझीच बिझी. ऐका, एक लक्ष द्या. आणि मग आता शिक्षणासंदर्भातलं जर काही काम असलं तर कोणाकडे जावं लागेल? शिक्षण मंत्र्याकडे जावं लागेल ना. एक जण गेला देवेंद्र फडणवीसांकडे, अ साहेब, अ सीएम साहेब, ते माझी पोरगी लई शिक्षण झालं तिचं आलं, तेवढं काहीतरी करा तिचं काम, कुठेतरी लावा तिला शाळेवर. ते म्हटले अहो ते काम तुम्ही शिक्षण मंत्र्याकडे जा. अहो पण तुम्ही मुख्यमंत्री ना. अरे दादा, मी जरी मुख्यमंत्री असलो पण मीच ते शिक्षण मंत्री खातं त्यांच्याकडे दिलेले, तुम्ही त्यांच्याकडे जा, ते तुमचं काम करतील. तसं पांडुरंग म्हटले बाबा, मी जरी जगाचा मालक असलो पण यश नावाचं खातं मीच मारुतीला दिलेलं आहे. यशे थोरविला मारुती. यश नावाचा गुण. ज्यांच्या घरात लय आजार आहे, आजार, ज्यांना खूप आजार आहे, त्यांनी सुद्धा मारुतीरायाची उपासना करायची. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत बीरा. सगळे आजार निघून जातात. ज्याला आता ते दादा, माझं काय त्याच्यावर विश्वास नाही, ते नाही का ते बाहेरचं आतलं, त्या बुतळ्या बातळ्या चटक्या चुटक्या, याच्यावर काय माझा विश्वास नाही. माझा विश्वास इथं आहे. त्यांच्या पुढं चटक्या चुटक्या बुतळे बातळे काय त्यांच्या पुढे येत नाही. बघा तुम्ही, भूत पिशाच निकट नाही आवय, महावीर जब नाम सुनावय. जर कोणाला व्याधी असेल त्याने हनुमंतरायाची उपासना करायची. रोज 11 हनुमान चालीसा जर श्रद्धेनं जर तुम्ही म्हणून बाहेर पडाल तर जगातली कुठलीच निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला काहीच करू शकत नाही. सगळे कामं तुमच्या जागेवर झाल्याशिवाय राहणार नाही. हनुमंतरायाच्या हनुमान चालीसाची ताकद आहे. सगळ्या महिला मंडळीकडे लक्ष द्या. रोज संध्याकाळी स्वयंपाक सुरुवात करताना सकाळी पण हनुमान चालीसा म्हणत म्हणत स्वयंपाक करा, किंवा हरिपाठ म्हणत म्हणत स्वयंपाक करा. सात्विक अन्न तयार होईल, आणि सात्विक अन्न पोटात गेल्यामुळे माणसाची वृत्ती सुद्धा सात्विकच तयार होईल. हनुमान चालीसाचा रोज पाठ करीत चला. यशे थोरविला मारुती. औदार्य देवणी करणा हाती. 5 गोष्टी वाटून दिल्या. फक्त एक गोष्ट देवानी कोणाला दिली नाही, तिचं नाव लक्ष्मी आहे. लक्ष्मी कोणाला दिली नाही? का बरं? लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडलेली होती, आणि प्रेमाची गोष्ट कोणाला देऊ नये, प्रेम कोणाला वाटू नये. हे प्रेमात पडा पड्या दादा तेव्हापासून लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली. दादा मी तिडत होतो, मला माहिती हा ना. लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली. पाहिजे कशी? माझ्याकडे लक्ष द्या. पुरावा आहे त्याला माझ्याकडे. तसा मी बोलणारच नाही तुम्हाला. ऐकायचा का पुरावा? वाजव. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भोलोनी झाली वेडे, मदन पोटा आला बापुडे, यरकुणीकडे राव रंग. लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली आणि आली देवाकडे. माझ्याकडे बा. भगवान विष्णू निवांत बसले होते, आणि तेवढ्याच लक्ष्मी पुढे आली. देवा, ओ देवा, मला तुमची बायको म्हणून स्वीकारा. देव म्हटले क्या बोलती तू? आता क्या बोलू मैं?
अगं मला 16,108 बायका आहे, त्या कुठे नेऊन सोडायच्या? तू चालली परत लग्न करायला, या जन्मात शक्य नाही. लक्ष्मी म्हटली मी लग्न करील तर तुमच्याशीच करील. हे वाक्य सुद्धा तेव्हा बसून आहे. ते लोप पावलं होतं पण इंस्टाग्राममुळे फोकसला आलं. मी लग्न करील तर तुमच्याशीच करील. असा राग आला देवाला. साहेब, देवाने पाठ फिरवली. लक्ष्मी पुन्हा पुढून आली, मला तुमची बायको म्हणून स्वीकारा. देवाने परत पाठ फिरवली, लक्ष्मी पुन्हा पुढून आली, मला तुमची बायको म्हणून स्वीकारा. असा राग आला देवाला लक्ष्मीचा. देव म्हणे, लक्ष्मी तू किती प्रयत्न केला तरी मी तुला या जन्मात माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही. आणि तुला जर लईच माझ्या सोबत राहायची इच्छा असेल ना लक्ष्मी, तर तुला फक्त माझ्या पायाची सेवा करावी लागेल. ओ पायला तुम्ही हाती म्हणून येतो काकुळाती, म्हणून येतो काकुळाती, म्हणून येतो काकुळाती. पायाला चुमीचे हाती म्हणून येतो काकुळाती, म्हणून येतो काकुळाती, म्हणून येतो काकुळाती. बस, पाय लक्ष्मीच्या हाती. लक्ष्मी देवाची दासी आहे म्हणून लक्ष्मी कोणाला दिली नाही. बाकी 5 गोष्टी देवाने वाटून दिल्या. देव हे काळाचे आहे का नाही. अजून काय सांगितलंय? देवाची शरण जा उदारा पांडुरंगा. देवाला शरण कसं जायचंय? 10 मिनिटात कीर्तन थांबवायचं आपल्याला. 10 मिनिटं ऐका. जे नरदेवाला आले त्यांनी जायचंय. कोणाला? देवाला. कसं? सर्व भावे. सर्व भावे म्हणजे काय? 2-4 जण सख्खे भाऊ भाऊ नाही. काया वाचा आणि मने. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे नामस्मरण, आणि मन म्हणजे मनाने सुद्धा देवाच्या ठिकाणी असणे. याचं नाव शरण जाणे. काया वाचा मनेने. काया वाचा म्हणे तुझं सहित आलो देवा, आहे का नाही. असं देवाला शरण जा. बरं, शरण गेल्यानंतर काय होईल? काय होईल? जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. गीता नाम विठोबाचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मांतरीचे, जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. 10 मिनिटात थांबायचं आपल्याला. एवढं उदाहरण आहे का? एवढं झालं का लगेच थांबायचं. देवाला शरण गेल्यानंतर सगळे पाप जळून जातात. शिल्लक राहतं ते फक्त पुण्य. काय झालं? पिंपळवंडी भटकळवाडीच्या सरपंचांनी ग्रामसभा घेतली. सरपंच आहे की पुढे तुम्हीच का? रेखाताई काकडे. आता नीट ऐका. पिंपळवंडीच्या सरपंच रेखाताई काकडेंची ग्रामसभा. मेघा मग अशी काहीतरी त्यांच्याबद्दल सांगितलं, आता काहीतरी आज पूर्ण ऐका, मला त्रास होईल. ऐका, इकडे लक्ष द्या. मेघाताई काकडेंची ग्रामसभा. बारकाई ना ऐका. आणि उदाहरण चाललंय, नाही तर म्हणजे कवा घेतली होती सभा. मेघाताई काकडेंची ग्रामसभा. पिंपळवंडीचा सरपंच, अख्खा गाव एकत्र आला. मळगंगा मातेच्या प्रांगणात सभा. ताई उभ्या राहिल्या. अख्खा गाव टेन्शन मध्ये. ताईच्या डोक्यात काय आलं? एकाएकी ग्रामसभा घ्यायला. कशा करता एकत्र आणलं गाव? पार अख्खे चिल्ले पिल्ले वांगी बिंगे एवढले अख्खे आले सभेला. हे काय नाही, फक्त कुत्रेन मांजरेच घरी होते अख्खे सभेला. मेघाताई उभे राहिला. मेघाताई माईकची सेटिंग करीत होत्या आणि सारे लोक त्यांच्याकडे असे पाहत होते. म्हणजे ताई आता पुढे काय बोलणार बा? ताईच्या डोक्यात एकाएकी सभा घ्यायचं कारण काय बा? सारे लोक ताईच्या असं बघत होते. आणि तेवढ्यात ताई म्हटल्या,
पिंपळवंडी भटकळवाडी आणि माझ्या सगळ्या ग्रामस्थांनो, तुम्ही माझे सगळे बंधुराज, सगळ्यात तुम्ही माझ्या आई बहिणी आणि सगळे माझे बालगोपाळ, माझ्या मित्रमैत्रिणी आणि सगळ्यांना माझं सांगणं आहे, मी तुमची सरपंच आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली गावची आणि गावचे सूत्र सांभाळण्याची जबाबदारी तुम्हीच माझ्यावर दिलेली आहे. आता मला असं वाटतं, आता 4 महिन्याचा पावसाळा सुरू झालेला आहे, तर तुम्ही 4 महिने तुमच्या शेतामध्ये काही लावायचं नाही. एक बाई टेन्शन मध्ये मधीच उठली, ताई मग आम्ही खायचं काय? खाली बसा, मी पाहते. मग दुसरा एक जण उठला, ताई मग आमच्या शेतात आम्ही काय लावायचं? ताई म्हटल्या, गवत लावा, गवत. मेघाताईची ग्रामसभा, अख्ख्या पिंपळवंडीत गवत, अख्ख्या भटकळ वाडीत गवत, जिकडं पा तिकड नुसतं गवतच गवत. कोणी येणारी जाणारी पाहिजे, गवत 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 गवत. ते मकरंद अनासपुरी चालले होते इडून हायवेने, ते गाढवाच्या लग्नावाले, त्यांनी ते गवत पाहिलं ते म्हटले, अगं बाबा हे गवत का? काय म्हटले, जिकडे पहा तिकडं नुसतं गवतच गवत, अख्ख्या गावात गवत. 4 महिने मध्ये गेले. नीट ऐका, अर्धवट ऐकून वाढवा करशाल. 4 महिने मध्ये गेले. परत मेघाताईची ग्रामसभा, मेघाताई उभ्या राहिल्या, अख्खा गाव चिडलेला. 4 महिने बाईंनी आम्हाला गाव शेतात काही करू दिलं नाही आणि आता परत गाव एकत्र आणलं. काय म्हणणं आहे ताईचं? चला पाहिला. अख्खा गाव साहेब एकत्र आला आणि मेघाताई उभ्या राहिल्या. ताईनी बोलायच्या आधी एक जण मधीच बाई उठली टेन्शन मध्ये, रागात, बाई आता काय? ताई म्हटल्या, ते तुम्ही लावलेलं गवत कापा, त्याच्या पेंड्या बांधा आणि इथं आणून गंज मारा. लागले ना लोक कामाला, मेघाताईची आज्ञा. अख्ख्या लोकांनी गवत कापलं, पेंड्या बांधल्या, एका ठिकाणी गंज मारला. आणि आता एकाने विचारलं, ताई आता या गंधाचं काय करायचं? ताई म्हटलं, पेटवायचं. काय करायचं? पेटवायचं. मग दुसरा एक जण म्हटला, ताई एवढा गंज पेटवायचा आहे, किती कोटी काटेच पेट लागतील. ताई म्हटली, अहो भाऊ तुम्ही काय बोलता? काऊ केवढाय मोठ्या गवताचा गंज असू द्या आणि एका काडीच पेटीची एक काडी असू द्या, काही मिनिटात गवताची राख करतं, तसं केवढंही मोठं पाप असू द्या आणि एक नामस्मरण असू द्या, काही मिनिटात पापाची होळी करतं. तृण अग्नी मिळे, हो तृण अग्नि मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी, तैसे नामे केले जपता हरी, तैसे नाम केले जपता हरी. तृण अग्नि मेळे समरस झाले, कैसे नामे केले जपता हरी, कैसे नामे केले जपता हरी, कैसे नामे केले जपता हरी. मेघाताई म्हणे, अहो भाऊ केवढ्या मोठ्या गवताचा गंध असू द्या आणि एका काड्याची पेटीची एक काडी असू द्या, काही मिनिटात गवताची राख करतं, तसं ज्ञानेश्वर महाराज म्हटले, केवढंही मोठं पाप असू द्या आणि एक नामस्मरण असू द्या, काही मिनिटात गवताची म्हणजे पापाची. विठोबाचे पर्वत जळती, पापाचे पर्वत जळती, पापाचे पर्वत जळती, पापाचे. विठोबाचे पर्वत जळतील, पापाचे पर्वत जळतील,
देवाचे, पर्वत जळती बापाचे. कशाप्रमाणे? तृण म्हणजे गवत, अग्नी म्हणजे जाळ, एकत्र आलं की गवताची राख होते. तसं जळतील पापे जन्मांतरीचे. रोज देवाची उपासना करा. देवाला शरण का द्यायचं? देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, टाळ्या वाजवानी म्हणा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरि 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 जय जय विठोबा रखुमाई, हरि रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. सतत देवाची उपासना करा. याचा अर्थ बायको सोडून द्या, नवरा टाकून द्या, पोरं बाळांना लांब करा, आई वडिलांना सोडून द्या आणि फक्त देवाचीच उपासना करा असं अजिबात नाही. बायकोला सांभाळायचं, पोरं बाळांना जीव लावायचं, नवऱ्यालाही सांभाळायचं, आई वडिलांनाही जीव लावायचं आणि याच्यातून जो काळ उरेल त्या काळात काही म्हणा राम राम. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, अशा अर्थाचं हे चिंतन आहे. मातोश्री मंजुळाबाई आई आणि दादा अशोकराव काचळे हे दोघं माय लेकरं. या दोघांचे व्याज 5.5 महिने आहे. घरातले सगळे लोक माझ्याच घरातली आहेत. आपण सगळे एका कुटुंबातली माणसं आहोत. मी परत एकदा आमच्या विशाल दादाला, सचिन दादा आणि अजून कोण, अक्षय दादा, या तिघाही भावांना मी सांगतो, हे घ्या, तिघाही भावांनी मिळून ज्या दिवशी 12 महिने पूर्ण होतील त्या दिवशी एकदा ब्राह्मण काकांना बोलवा आणि त्यांच्या नावाने एक विधी मार्ग छोटासा करून, आहे का नाही, छोटासा विधी मार्ग करून गाईला आणि ब्राह्मणाला दान करा. एवढी अपेक्षा करतो. मग जेणेकरून त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळेल, शांती मिळेल, मुक्ती मिळेल, आहे का नाही. तिघही भाऊ लक्षात ठेवा. कीर्तन आपलं संपलंय. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो तो अंधार, कितीही व्होल्टेजचे दिवे, मर्कुरी बल्ब, हजारो, लाखो, नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो बाप अर्थात वडील गेल्याचा अंधार आहे. आज आदरणीय अशोक नामे सूर्य, मच्छिंद्र नामे सूर्य आणि अजून एक दत्तात्रय नामे सूर्य, ते काही दिवसापूर्वी मावळले. त्यांचा आता कधी उदय होणार नाही. कशाप्रमाणे? झाकलिया घटीचा दिवा. दिव्याची वाद तोपर्यंत चालू आहे दादा, जोपर्यंत दिव्यात तेल आहे. पण दिव्यातलं तेल संपलं की दिव्याच्या वातीला विझवावं लागत नाही, ती आपोआपच विझते. तसं देहरूपी दिव्यातलं आयुष्यरूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते, तिला मालवायची गरज नाही. असं झालं संकेत महाराज. पिंपळाच्या झाडाचं एक पान पिकलं, नीट आहे का, लय गोडे. पिंपळाच्या झाडाचं एक पान पिकलं दादा आणि गळून खाली जमिनीवरती पडलं. पडल्या पडल्या ते पिंपळाचं पान त्या झाडाकडे पाहून मोठ्या मोठ्याने रडायला लागलं. तेव्हा त्या झाडाने प्रश्न विचारला, काय रे पाना, का रडतो, तुला काय झालं, आतापर्यंत कधी रडला नाही, आता काय झालं. तेव्हा ते पान अजूनच मोठ्या मोठ्याने रडून त्या झाडाला सांगू लागलं, हे वृक्षा, हे झाडा, अरे हिरवागार होतो, तुझ्या जवळ होतो, आता मी पिकलो, गळून खाली जमिनीवरती पडलो,
थोड्या वेळाने वारा येणार, सोसाट्याचा वारा येणार, जोराचा वारा येणार आणि मी लांब ओढून जाणार. परत या जन्मात आपल्या दोघांची कधी भेट होणार नाही दादा. या गोष्टीचं मला वाईट वाटते म्हणून मी रडतोय. तेव्हा ते झाड हसून त्या पानाला म्हटलं, अरे पाना, तुझ्या अगोदर लई जण पिकले, गळून पडले, ओढून गेले. आता तो पिकला, गळून पडला, ओढून जाणारे. तुझ्या नंतरही अनेक जण पिकणारे, गळून पडणारे, ओढून जाणारे. याचा अर्थ असा होतो, आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. कालपर्यंत आपले आजोबा वारले, वडील वारले, पंजोबा वारले. आज किती मारणार? देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. 2 वाक्य सांगतो आता लगेचच थांबतो. इकडे बा, 2 वाक्य असे आहेत. 2 अभंग आहेत. एक अभंग एकनाथ महाराजांचा आहे आणि एक अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. 2 अभंग असे फिट बसले, आपल्या डोळ्यासमोर आपले पोरं जातील असा अभंग लिहिला होता 750 वर्षापूर्वी. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. गेलेत की नाही सांगा? आई बाप जिवंत आहेत, त्यांचे पोरं या जगात नाहीत, आई वडिलांच्या अगोदर वारलेत. आहे की नाही? वेगवेगळ्या कारणामुळे गेलेत. मगाशी मी ती कारणं तुम्हाला सांगितले. अटॅक, ॲक्सिडेंट, व्यसन आणि आत्महत्या अशा कारणामुळे गेलेत. किंवा काही काही आजार जाडला, तो आजार नाही आवरला, निघून गेले. आणि दुसरा अभंग असा होता, ऐका दादा कलियुगाची थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी. तुम्ही अजिबात नाही म्हणू शकत नाही, तुमची ताकदच नाही नाही म्हणायची. बाप जर घरामध्ये आला तर पोरगा लगेच बाहेर निघून जातो, आणि पोरगा जर घरामध्ये आला तर बाप बाजूला निघून जातो. ही स्थिती आताची आहे, वर्ण 750 वर्षापूर्वीच आहे का नाही? म्हणून देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आईला जावं लागलं, दादांनाही जावं लागलं. त्यांच्या घरात चौथं कार्य, म्हणजे हे चौथं हे अमंगल कार्य आपण ज्याला म्हणूया. मंगल नाही, अमंगल. म्हणजे वडील गेले, म्हणजे आई तर वारलीच, पण आईचे 3 पण मुलं या जगात नाही आहेत. बरोबर आहे की नाही? आणि बाबा तर केव्हाच गेलेत, आहे की नाही? हा, कोंडाजी बाबा. म्हणजे 5 जण या कुटुंबातून गेलेत. आता मात्र घरात उरलेत काही माणसं, आहे का नाही? वडीलधारी माणसं येतात जातात. आणि मी या मताचा आहे, सगळे आलेले पाहुणे ऐका, मला असं वाटतं साहेब की जुनी माणसं वारलीच नाही पाहिजे. सरपंच, का नाही वारले पाहिजे? कोणतरी मला विचारा. याचं उत्तर सांगतो थांबतो. जुने माणसं अजिबात वारलेच नाही पाहिजे. हे धोत्रावाले माणसं, हे बसले खुर्चीवर, हे धोत्रावाले पुढं, याच्यातला एक सुद्धा माणूस वारला नाही पाहिजे. या लुगड्यावाल्या म्हाताऱ्या एक सुद्धा वारली नाही पाहिजे. याच्यातले जायला सगळेच आलेत, इथं राहायला कोण आलंय? सगळेच मरायला आलेत. पण मला असं वाटतं हे लोक वारले नाही पाहिजे. का नाही वारले पाहिजे संकेत महाराज? याचं उत्तर तुम्हाला सांगतो चक्रधर दादा, की जुने माणसं ही गावाची पांघरुणं असतात आणि जुन्या आया कुटुंबाची आधार असतात. हा, तुमच्या पिंपळवंडी गावावर जर एखादं संकट आलं तर हे जुनी म्हातारी माणसं टोळके टोळके करून गावाला आधार देण्याची कामं करत असतात. घाबरू नका, आम्ही आहे. तुमच्यापेक्षा लय वाईट काळ आम्ही पाहिलाय, काळजी करू नका, आम्ही आहे. टेन्शन घेऊ नका, आम्ही आहे. कोण येतं पाहू, आम्ही आहे. पुढं पाहतो कोण येतं, काय डोकं लावायला. आधार देण्याची कामं करत असतात. आणि जुन्या लुगड्यावाल्या म्हाताऱ्या आमच्या, या वारली आई मंजुळाबाई, या जुन्या म्हाताऱ्या बाया या वारल्याच नाही पाहिजे. का? ऐका, आपल्या पिंपळवंडी किंवा भटकळवाडीत जर एखाद्याची आई जर वारली आणि आपली आई जर स्वयंपाक करीत असावं एखाद्या दिवशी, आपल्या म्हातारी आईला लहर येते. ती आपल्या बायकोला सांगते, सुनबाई का त्या आजच्या दिवस स्वयंपाक मी करते, तू तू ना तुझा. मग आपली बायको स्वयंपाक करीत असावा आणि आपली आई स्वयंपाक करत असावा आणि बायको भांडे घासत असावा आणि तेवढ्यात आपण जावा. बरं, जुन्या म्हातारीचा स्वयंपाक येतो ते काय आताच्या बाया स्वयंपाक आहे? मसोबाचा निवद, निवद एवढल्या चपात्या. जुन्या म्हाताऱ्या बाया एवढल्या भाकरी करायचे, एक एक 3-3 भाकरी संगच. म्हातारी जुनी कशी? माझ्याकडे बा, तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो. चुली पुढं बसलेली, एका हातानं भाकर तापायचं काम चालू, एवढी मोठी काठवट, आणि त्या काठवटीमध्ये 3-3 भाकरी. कशा? हे बघा, ऍक्शन पहा. एका हातानं भाकर तापती, दुसऱ्या हातानं तव्यावरच्या भाकरीला पाणी चोपडी, आणि ते पाणी चोपडून झालं का त्याच हातानं आरावरच्या भाकरीला चिमट्यानं उलट पालट करायचं काम चालू. चुलीवरचा स्वयंपाक, 3-3 भाकरी संगच एका टायमाला. आणि तेवढ्यात आपण जावा, हे आहे का रे बाळा, हे आहे का रे बाळा. ते मच्छिंद्र महाराज काचळे, हा काचळे, त्याच्यानंतर ते अशोकराव काचळे, दत्तात्रय काचळे, हा त्यांचं काय, त्यांची आई वारली आज. बाबा कशी काय? मला माहिती नाही आई, पण मी गावात गेलो, तिथं विषय रंगला.
की बा त्या आई वारल्या म्हणून. आपली म्हातारी तशीच उठती, भाकर जळाली का करपली पाहत नाही. मी जर स्वयंपाक नाही केला तर मागची माणसं उपवाशी राहतील म्हातारी विचार करीत नाही. मी जर ऐक नाही हात सुद्धा धुईत नाही, त्या लुगड्याच्या पदराला पुशीत त्यांच्या घरी येणार, त्यांना त्या पोरांना त्या पोरींना जवळ घेणार, अशी कवटाळणार आणि मोठ्या मोठ्याने रड नको बाळा, रड नको ताई, रड नको दादा, मी तुझ्या आईसारखी आहे. आधार देण्याची कामं जुनी माणसं करत असतात. जुने माणसं कधी वारले नाही पाहिजे. मी मनापासून माझ्या गावच्या भेंडाळी तालुका निफाड या गावच्या वतीनं आईला आदरांजली वाहतो, दादांना आदरांजली वाहतो, दत्तात्रय दादांना आदरांजली वाहतो, पूजनीय मच्छिंद्र महाराज काचळे यांना आदरांजली वाहतो. सगळ्यांना आदरांजली वाहतो. या कुटुंबाला, हे जेवढे गेलेत या कुटुंबातले सगळ्यांना आदरांजली वाहतो. आणि जे उरलेले त्यांच्या घरातली माणसं आहेत त्यांना ही ताकद यावी या दुःखातून बाहेर पडण्यासाठी. आता या 2 मुली आहेत, त्यांचे प्राजक्ता, प्रतीक्षा आणि इकडे विशाल दादा, तिकडे सचिन दादा आहेत, अक्षय दादा आहेत. या सगळ्या मंडळींना आपल्या वडिलांच्या आठवण आल्यानंतर त्या आठवणीतून बाहेर येण्याची ताकद येऊ आणि परमेश्वर दिवस रात्र त्यांच्या पाठीमागे उभं राहून रक्षण करो, अशी अपेक्षा मनापासून स्वामींच्या चरणी अर्थात शिवाजी महाराजांच्या चरणी करतो, पांडुरंगाच्या चरणी करतो आणि थांबतो. पुनश्च एकदा तुम्ही 3 भाऊ सगळ्यांना वंदन करून कार्यक्रमाला पूर्णविराम देतो. परिसरातील या काचळे परिवारावरती प्रेम करणारी माणसे मंडळी या ठिकाणी हजर आहेत. सर्व आलेले पहाडासारखी माणसं माझ्या पुढे बसलेले आहेत. आकाशाच्या उंचीच्या बाया माझ्या पुढे बसलेल्या आहेत. विचाराच्या महिला माझ्या पुढे बसलेल्या आहेत. सर्वांना विनम्र भावे अभिवादन करून आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली समाधानी राहा. समाधानी राहण्यासाठी श्रीमंतीचा कधी गर्व होऊन देऊ नका, विद्वत्तेचा कधी गर्व होऊन देऊ नका, सौंदर्याचा कधी गर्व होऊन देऊ नका आणि आयुष्यात कधीच कोणाशी वैर ठेवू नका. एवढं बोलतो आणि थांबतो. सगळे आलेले गायक मंडळी अतिशय गोड गायनाचार्य, तुम्ही सगळ्यांनी ऐकलेच आहेत कसे आहेत ते. सगळ्यांना वंदन करतो. दोन्ही मृदंगाचार्य समाधानराव आणि संकेतराव दोघांनाही वंदन. शिष्य परिवार तुम्हालाही वंदन करतो. नामदेव महाराज, संजय महाराज, विशाल महाराज, चक्रधर महाराज, तुषार महाराजांना वंदन. ऐकणे आणि मी पण तुम्हाला वंदन करतो. कदाचित माझ्या आवाजावरून तुम्हाला ओळख झाली असेल. ऐकणे असंच आहे. त्यांचा एक कार्यकर्ता मळ्यात झोपला होता वडगावचा, तुमच्या आमदार साहेबांचा, आणि माझं कीर्तन सुरू झालं. तेव्हा त्या वडगावचं कीर्तन 9 ते 11 राहायचं, आता 7 ते 9 तुमच्याच गावाला. अहो ते मळ्यात झोपलं होतं पलंग टाकून, कोणतरी होता त्यांचा कार्यकर्ता, आणि माझं कीर्तन सुरू झालं. ते मळ्यातून उठून आल ती पाहायला, दादा कीर्तन करायला लागले कधीपासून. काही का नाही असे तो तेवढ्या रात्री तिथे घेऊन गेलता मला त्या रायगडावर. सगळ्यांना वंदन. कार्यक्रमाला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलले करू देवा कोणी उतरे करा क्षमा अपराध